हां, आपल्या गल्लीमध्ये सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडतोय. सगळे लहान मोठे काय करतात, सोन्याच्या मोहरा विसरून राहिले आणि हा चालला स्टेशनवर अंमली करायला, नाही का. निदैवाच्या परिवरी लोह्या रुतली हाती सहस्रवरी, ते तर बैसून उपवास करी कदरिद्रीची. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. का भ्रांताशी काम विषयावर, बहु मृगजळ देखोने डोळा. थुंकीचे अमृताचा गळीता गळाला, तोडीला परशु बांधला गळा शुक्ती काढला. तैसे अहम ममतेचे लवड सवड, तैसे अहम ममतेची लवड सवडी. मातेनं पोवतीच बापुडी, म्हणून जन्ममरणाची दुथडी डोळत ठेवी. तो मी पुसशी कायसा, तो सर्वभूती सदा सरीसा, नाही का. मुखाप्रती भानू जैसा, वाणीचा नोही. काय ज्ञान आहे. आणि आपण मात्र चिवडीत बसलो, उकिरडे उपशीत बसलो. रोज आपला विषय तोच चाललाय. पण उकिरडे उपसायचं कोणी थांबवले सांगा, थांबवलं. हां, आपण गाढव झालोय आणि त्या पाठीवर काय आहेत, तर उकिरड्यातल्या शेणाच्या गोण्या पाठीवर आहेत, कचऱ्याच्या गोण्या पाठीवर घेऊन चाललोय आपण. काय म्हणावं या बुद्धीला, काय म्हणावं. अहो, ध्यास लागला पाहिजे. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. सत्य बोले माझी वाचा, मी देवाचा आहे, देव माझा आहे आणि दुसरे मज नाही आता. नेमलिया चित्ता पासोनिया, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी. जागृती स्वप्नी पांडुरंग. मग देव माझा आहे. माझा नवरा, माझा नवरा, माझं घर, माझी संपत्ती, माझं तोटाच नाही त्याला. किती काही यादी लांब. हे मूर्ख शिरोमणी जागतिक विक्रमी प्रसिद्धी ज्यांना लाभली, या असे महामूर्ख, जागतिक महामूर्ख. काय सांगायचे यापेक्षा, काय सांगायचं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझी. पाप पुण्यांगी घेतले जुडून, जैसा मृग शिन मृग जुळी. नाही, पाप आलं नाही, आपण त्याला निमंत्रण दिलं. पापाच्या गाड्या मागवल्या आणि या बुद्धीमध्ये साठवल्या. काय उकिरड्यातल्या कचऱ्याच्या व्यागिनी आणल्या आणि ह्या बुद्धीमध्ये साठवल्या. आणि म्हणून तर दुःख भोगतोय, मरणाचं दुःख भोगतो. श्रवण करतो वेदांत शास्त्राचं, श्रवण करतो वेदांत शास्त्राचं, चिंतन करतो संसाराचं आणि फळ भोगतो दुःखाचं. कसा मिळ बसायचं. रात्रंदिवस माझे करारे चिंतन. कसं करायला पाहिजे. रात्रंदिवस माझे करारे चिंतन, यमाचे बंधन नाही तुम्हा. विष्णुदास नामा गाऊनिया गेला, सेजे पहुडला देव राणा. नाही का. म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं, काय सांगितलं. विष्णुदास म्हणे नामा, विष्णुदास म्हणे नामा, भूलू नका भव कामा. पुढं काय, पुढं काय. धरा अंतरे निज प्रेमा, न चुकवा नेमा हरिभक्ती. सगळे साधू संत, सगळे शास्त्र, सगळे विद्वान, सगळे वेदवेत्ते ज्ञानी काय म्हणतात, संसारातून बाहेर पडा, निजवृत्ती काढी, सगळेच म्हणतात. पण आपण मात्र काय, आता काय सांगावं. सतत चिंतन करा, आग्रहाने चिंतन करा. हे सगळं डोक्यातून काढून टाका.
काही कामाचं नाही, काहीच कामाचं नाही, ते व्यर्थ आहे. आणि आपण काय झालं, हा संसार काय झालाय, ऊसाचा चरक झालाय आणि आपण त्यातले टिपरू झालोय. हा संसार आपल्या पिळू घेतोय आणि त्यातला रस काढतोय आणि तो आले गेल्यानं देतोय. नाही का? चिंतन कुठे करतोय आपण? चिंतन करतो पण वरवर भजन करून काही, नाचायाची एकच घाई, उडती तटातट, चल म्हणा झटपट, शोध कर पटपट, नाही तर लटपट रे लटपट, पोथ्या पुराणे वाचिती, साचार्थ करून दाबिती. नाही का? हा परमार्थ नाही, परमार्थाचा शोध चालू आहे, परमार्थाचा खेळ चालू आहे. ज्याचं चित्त संसारात, म्हणजे एकच दोनच गोष्टी या जगामध्ये आहेत, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ, सारासार विचार हरिपाठ, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. जगामध्ये दोनच तत्व आहेत, एक आत्मा आणि एक अनात्मा. जे आहे, जे दिसतंय, जे इंद्रियांचा विषय आहे, ते सगळं अनात्मा आहे, सगळं खोटं आहे. नाही का? जे आपल्याला असं वाटतं नाही, जे दिसत नाही, इंद्रियांचा विषय नाही, इंद्रिय ज्यांना जाणू शकत नाही, आपलं मन ज्याला जाणू शकत नाही, आपली बुद्धी तिथपर्यंत पोचत नाही आणि आपल्या अनुभवाला येत नाही, हे नाही असं दृढ वाटतंय, ते ब्रह्म. आणि जे अखंड पार आखडी मागं पुढं खचून भरले, तो असंसार. म्हणून तर परमात्मा अवघड झालेला आहे. दिसत नाही तो परमात्मा, तो प्राप्त करून घ्यायचा आणि दिसणारा असार संसार बाजूला सारायचा आहे. नाही का? फुलकट हा संसार, इथं सार भगवंत. सार भगवंत. चित्त कशा करताय? चित्तात काय असावं? स्त्रीच्या चित्तामध्ये आपला पती असावा का गल्लीतला पुरुष असावा? सांगा, काय असावं चित्तात? मग आता किती आयुष्य आपलं उरलेलं आहे, किती आयुष्य उरलेलं आहे. येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही, चुकून आलास ठाई जेथेच्या तेथे. येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काय, चुकून आलास येथे, म्हणून जा तेथे. नाही, म्हणून आपल्याला काय करायचं आहे? शोधित आपले मूळस्थान, सहज चोडे अज्ञान, या नावी जे म्हणे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. शोधित आपले देहबुद्धी आहे आणि आत्मबुद्धी आहे. जो आत्म्याचा अखंड विचार करतो, परमात्म्याचा अखंड विचार करतो, ज्ञानाचा अखंड विचार करतो, ज्यानं ज्ञानाशी नातं जोडलेलं आहे, देवाशी नातं जोडलेलं आहे, तो कल्याणाचा मार्ग, सुखाचा मार्ग धरून राहिला. आणि ज्यानं ते करण्याऐवजी काय केलेलं आहे? संसाराशी नातं जोडलं, पैशाच्या मागं लागला, बायका पोराच्या मागं लागला, पानाच्या मागं लागला, मोठेपणाच्या मागं लागला, चित्तातून संसार जात नाही, अपमान काय सोडित नाही. शास्त्राने किती बोंबा म्हणून सांगितलं तर ऐकत नाही. हा काय झालेला आहे? हा संसाराचा विनाशाचा मार्ग आहे. नाही का? विनाशाचा मार्ग आहे. आणि म्हणून काय सांगितले? जे शास्त्र सांगते, शास्त्र सांगेल ते त्यागावे, ते राज्यही तृण मानावे, घे म्हणलिया न म्हणावे विषयी जरी. श्री गुरूंनी शास्त्राने विष जरी दिलं तरी घ्यावं. नाही का? विष जरी दिलं तरी ते कुणी, श्री गुरूंनी विष जरी दिलं, शास्त्राने सांगितलं तरी विष जरी घ्यावं, दिलं आनंदानं घ्यावं. नाही का? विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत मीरा हासी रे. नाही का? त्या मीराबाईला विषाचा पेला पाठवला, विषाचा पेला दिला, पिबत मीरा हासी रे. विष घेतलं तिनं, पण देवाला सोडलं नाही. नाही का? मग असा छंद लागला पाहिजे. असा मग आपण म्हणतो हा लय वाईट आणि तो लय वाईट, मला त्याचं पटत नाही, त्यांनी पर असं केलं आणि त्यांनी पर तसं केलं. पण आपले शत्रू कोण? आपण रिपू.
जेने वाढविला हा संकल्प, म्हणे स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले न घे. कुणी सांगितलं संसार दुःख मुळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. आणि आपल्या तर घरातली माणसं पाहिली का, प्रेमाचा पूर येतो, प्रेमाचा पूर येतो अफाट. किती मोठा, सगळी गावाची गाव वाहून जातात. आणि परमार्थाचा आत मात्र तिथं कधी प्रेमाचा पूर येत नाही. आपला विश्वास कोणावर, यावर सगळं अवलंबून असतं. आपली मुख्य इच्छा काय, यावर सगळं अवलंबून असतं. म्हणून शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, आणि चुकली या वर्म फेरा पळी. छंद लावून घ्यायचा आहे, छंद. छंद, महात्म्याने छंद लावून घेतला. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, कुणी एक बोलली नारी, कुणी एक बोलली नारी, विकता गोरस घ्या म्हणे हारी. देखिला डोळा बैसला म्हणे, तोच बदली उच्चारी, आपल्याचा विसर गोळा गोविंद कळा कौतुके. तुका म्हणे हासे जन, नाही कान ते ठाई. कसा परमार्थ, आत्मचिंतन केलं का प्रचंड सुख मिळतं. संसाराचं चिंतन केलं ना की असं वाटतं दुःखाच्या डोंगरच्या डोंगर कोसळतात, तरी आपण नाही. प्रल्हाद किती वर्षाचा होता, किती वर्षाचा प्रल्हाद होता. रुक्मांगदा कारणे. आज एकादशी आहे ना, एकादशी आहे. एकादशी म्हणजे 11, 10 इंद्रिय 11 मन यांना उलट करायचं आहे, त्याला एकादशी म्हणतात. जी बहिर्मुख आहे. एक मनुष्य तुम्हाला सांगतो, मी वाघुलीमध्ये होतो आणि तेव्हा तो आपल्याकडे यायचा. तेव्हा आपले बाबा काही भेटले नव्हते, पण तो आपला यायचा होता, आपला माळकरी होता. आणि तो कुठं गेला, ऋषिकेशला का कुठं तरी गेला, असा गेला तीर्थयात्रा करून आला. आणि नेमकी त्याविषयी एकादशी होती. म्हणलं बाबा खिचडी नाही, म्हणलं मी नाही एकादशी केली. म्हणलं तुम्ही एकादशी तुम्ही करता ना, तुम्ही माळ घातलेली आहे, आम्ही हे मी पाहतो ना तुम्ही कायम एकादशी करता. नाही म्हणलं मी एकादशी सोडून दिली, एकादशी सोडून दिली. का बरं? म्हणलं ती काय चांगली आहे का, आणि तिच्या नादी लागावं का, आणि तिच्या नादी लागलं तर ती काय चांगली करीन का. अहो तिने देवाचं नाही चांगलं केलं तर आपली काय चांगलं करणार, मग तिने का वाईट केलं. म्हणून मी तिकडे गेलो होतो ऋषिकेशला. तेव्हा पाहिलं तर ते एकादशीला उलटं टांगलेलं आहे. काय केलं एकादशीला, उलटं टांगलंय एकादशीला. उलटं टांगलंय. म्हटलं उलटं का टांगलं, म्हणे ती देवाच्या विरुद्ध चाळ्याला. म्हणून तेव्हापासून एकादशी मोडल्या. अर्थाचा अनर्थ आणि भागवताच्या चिन्हे. त्यानं पाहिलं ते बरोबर होतं. एकादशी उलटी टांगली होती ते खरं होतं, पण एकादशी उलटी टांगायची म्हणजे काय करायचं. एकादशी म्हणजे 10 इंद्रिय 11 मन हे जे बहिर्मुख आहे नाही का, हे बहिर्मुख आहे, यांना अंतर्मुख करायचंय. आणि हे सुलट विषयाकडे धावतंय, यांना उलटं करायचंय, म्हणजे स्वरूपाकडे लावायचं. याला म्हणायची एकादशीला टांगलं नाही का. आपण काय करायचंय, 10 इंद्रिय 11 मन यांना ब्रह्मस्वरूपाकडे लावायचं आहे. विषयाकडचं त्यांचा प्रवास थांबवायचा आहे आणि त्यांना कुठं लावायचं आहे, कुठं लावायचं आहे, आत्मस्वरूपाकडे लावायचं आहे. तेच बाबा ते बाबा सांगत होते आमचं, म्हणजे आम्ही असं गेलो, असे अनुभव आले, लय अनुभव आले. म्हटले काय सांगायचं सर तुम्हाला, तुम्हाला तर काहीच माहीत नाही. म्हटले तुम्हाला नाही एवढा परमार्थ माहीत, म्हणले पण आम्ही लय परमार्थ केला आहे, आम्हाला लय अनुभव आहे नाही का. म्हणजे आम्ही असं जर गेलो होतो ना तीर्थयात्रेला, तर आम्ही 2-4 जण काय झालं, फिरत फिरत गेलो असं थोडंसं बाजूला, तिथं डोंगर होती. काय सांगायचं म्हटलं सर तुम्हाला, अंगावर काटा आलाय नाही का. म्हटलं काय झालं, काय सांगायचं. बरं म्हटले तिकून आलं वाघ, तिकून आलं वाघ माझ्याकडं पाहतोय आणि मी त्याच्याकडे पाहतोय. काय सांगायचं म्हणजे सर तुम्हाला. आणि तोही असा पाहत होता, डोळ्याची पापणी पडून देत नव्हतं, आणि मी असा पाहत होतो.
रोजचे पापणी पडून देतो. आमची नजर झाली वाघाच्या माझी. आणि तो आला पुढं थोडासा आणि मला म्हटला, शाब्बास रे बहादरा, शाब्बास रे बहादरा, तूच मला ओळखलं. हे खरं आहे बरं का. सत्य, सत्य म्हणजे सत्य. देवाला स्मरून मी सांगतो. कसं कसं वेळ लागले जगाला, देव म्हणती भक्त्याला. असा परमार्थ जगामध्ये चालू आहे. धन्य मी जन्म आलो दास विठोबाची.